नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आंदोलकांची भेट घेत केली चर्चा। महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद गोंदियासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले 15 दिवसात प्रश्न मार्गी लावू हे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून मानधन प्रलंबित, सेवा संरक्षणाचा अभाव यामुळे काम बंद आंदोलन पुकारले असून आज काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर या कर्मचाऱ्यांची भेट घेतली। यावेळी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली। आपलं हा आंदोलन सुरू आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही पाणी आणि स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहोत आणि शासन काय करते आहे की सुरुवातीला आमचं जे वेतन होतं ते विभक्त करून देण्यात येत होतं आणि आता शासनाने वेतन देणंच बंद केलं आणि यासाठी या लोकांनी काय केलं आहे की बुवा कामाला गृहीत धरलेलं आहे की बुवा काम नाही तर वेतन नाही। आम्ही काम करतो आहे ग्रामीण भागामध्ये। आजही जो काही बदल तुम्हाला दिसतो आहे की गावामध्ये जे काही हागणदारी मुक्त वगैरे झालेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 5 महिन्याचे वेतन न झाल्यामुळे आता आम्ही सगळे लोक आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहोत। मुलांचे शिक्षण असतील, आईवडिलांचं आजाराचा औषधांचा खर्च असेल, बँकांचे हप्ते असेल, सगळे या ठिकाणी थकीत झालेले आहेत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो आहे। एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे मानसिक ताण, अशा या दुहेरी संकटामध्ये आम्ही आता या ठिकाणी सापडलेलो आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणात जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचा एकमेव उद्देश असा आहे की बुवा आमचं गेल्या 5 महिन्याचं जे वेतन आहे ते वेतन देण्यात यावं, वेतनासाठी विशेष तरतूद करावी आणि आमचे वेतन कधीही थांबवू नये या संदर्भामध्ये उपाययोजना करावीत। मॅटमध्ये आम्ही जो काही केस दाखल केलेला आहे तर त्या केसच्या अनुषंगाने आम्हा सगळ्या लोकांना म्हणजे आता जी आमची वय झालेली आहे ती आम्ही एजबार झालेलो आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि पाणी आणि स्वच्छता हा निकडीचा विषय आहे। त्यामुळे आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी कायम करण्यात यावं। सोबतच आता आउटसोर्सिंगचं एक धोरण गव्हर्नमेंट राबवत आहे तर त्या धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे वॉश कर्मचाऱ्यांची आउटसोर्समध्ये नियुक्ती झालेली आहे। तर हे आउटसोर्स जे आहे ते कायमस्वरूपी बंद करावं आणि कर्मचाऱ्यांना जर शासन योग्य प्रकारे वागणूक देत असेल, त्यांचं वेतन वेळेवर करणार असेल, त्यांना सन्मानाची वागणूक देत असेल तर नक्कीच राज्य जे आहे ते प्रगतीपथावर जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। दिशा मिश्राम, काय सांगाल कुठल्या मागण्यांना घेऊन आजचं हा आंदोलन सुरू आहे आपल्या ठिकाणी? मागण्याबद्दल असं आहे की मागील 20 वर्षापासून जवळपास आम्ही सगळे कर्मचारी कामं करत आहोत। आम्हाला एकतर वेतन कमी आहेच आहे, पण त्याबरोबर आम्ही जेव्हा मॅटमध्ये 10 वर्षे ज्यांना पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या हा जो मुद्दा घेतला होता त्या मुद्द्यावर पण मॅटने निर्णय दिलेला आहे। याच्यावरही शासनाने आजपर्यंत काही केलेलं नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्यापैकी सगळेच लोक आम्ही दौऱ्यावर जातो आणि आम्हाला दौऱ्यावर गेल्यानंतर आम्हाला अपघाताची कुठली सुरक्षा नाही आहे, आम्हाला उद्या भविष्याची कुठली विम्याची सुरक्षा नाही आहे, आम्हाला कुठलंही पेन्शन किंवा काही आहे नाही। म्हणजे समजा आजच्या घडीला आमच्यापैकी एखादा व्यक्ती दगावला तर त्याचा परिवार, त्याचं सगळं कुटुंब रस्त्यावर येईल याच्यात काही दुमत नाही आणि म्हणून ही सुरक्षासुद्धा आम्हाला असणं गरजेचं आहे, मला एवढं वाटतं। मुंबईला आंदोलन त्याबद्दल काय सांगाल? 9 तारखेला सगळे लोक आझाद मैदानात मुंबईला आंदोलन करणार आहेत आणि त्यामध्ये हे आमचे रखडलेले जे वेतन आहेत 5 महिन्याचे हे होणं गरजेचं आहेच आहे। पण त्याचबरोबर आम्हाला सेवेत सामावून घेणे आणि त्याचबरोबर आम्हाला ज्या सुरक्षा आहे ते कर्मचाऱ्यांना असायला पाहिजे। गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना ज्या सुरक्षा आहेत तर त्या सगळ्या सुरक्षा आम्हाला भेटाव्यात याकरता आमचे सगळ्यांचं आंदोलन आहे।